Hello student, welcome all of you in our online lecture in subject mechanical engineering materials. That subject code is 22343. I am Mr. D.R. Mane from VVIT PAL Mechanical Department. In our today's lecture, we see unit number 3, cast iron, marks 10. Weightage of this unit number 3 is 10 marks. Iron ore. What is cast iron? आपण लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं आहे आयर्न ओर जे खाणीमधून जे माती मिश्रित जे मटेरियल आहे ते आल्यानंतर ते आपण ब्लास्ट फर्नेसमध्ये आपण आपण ॲड करतो आणि ब्लास्ट फर्नेसमधनं आपण पिग आयर्न पहिला फॉर्म होतो. लास्ट लेक्चरला आपण ही सगळी प्रोसेस बघितलेली आहे. पिग आयर्न नंतर पिग आयर्न पासून आपल्याला बेसिकली 3 मटेरियल्स मिळतात: रॉट आयर्न, स्टील, कास्ट आयर्न. तर रॉट आयर्न स्टील आपण लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं आहे. ओके, इन दिस lecture we have to see cast iron. Cast iron contain more carbon than steel. It contains 2 to 4% of carbon. कास्ट आयर्न जे आहे ते कंटेंट कार्बन कंटेंट आहेत कास्ट आयर्न मध्ये. आपण आयर्न कार्बाइड इक्विलिब्रियम डायग्राम बघितलेले आहे. त्याच्यामध्ये कार्बन पर्सेंटेज जसं वाढत जाणार तसं स्ट्रक्चर किंवा आपल्याला मटेरियल वेगळ्या फॉर्म मध्ये मिळते. जसं की आपण बघितलं 2% पर्यंत कार्बन जर ऍड केलं तर स्टील मिळते आपल्याला. 2 to 4% जर बघितलं तर आपल्यामध्ये कास्ट आयर्न मिळतं. आणि तिथून पुढं जे 4%च्या पुढे जर गेलं तर आपल्याला तिथं कार्बाइड आपल्याला मिळतं. ओके, हे आपण बघितलेलं आहे लास्ट लेक्चरला. आता आपण या लेक्चरमध्ये बघायचं कास्ट आयर्न. मग 2 ते 4% पर्यंत जर कार्बन ऍड असेल, कार्बन पर्सेंटेज असेल आयर्न मध्ये, तर आपल्याला काय मिळतं? कास्ट आयर्न मिळतं. ओके, कास्ट आयर्न कंटेन्स 2 to 4% of carbon and 1 to 3% सिलिकॉन. आता कास्ट आयर्न मध्ये बघा 2 ते 4% कार्बन असणार आहे, 1 ते 3% त्याच्यामध्ये सिलिकॉन असणार आहे, आणि उरलेलं जे असणार आहे ते काय असणार आहे? आयर्न असणार आहे. ओके, कास्ट आयर्न हॅव अ वाईड रेंज ऑफ मेकॅनिकल प्रॉपर्टीज विच मेक देम सुटेबल फॉर यूज इन इंजिनिअरिंग कॉम्पोनंट्स. इंजिनिअरिंग कॉम्पोनंट्स मधले मोस्ट वाईडली यूज्ड होत असणारा कॉम्पोनंट जे वाईडली यूज असणारे कॉम्पोनंट जे आहेत, ओके, त्याचं मटेरियल जे आहे, ओके, ते मटेरियल्स आहे ते कास्ट आयर्नचं वापरलेलं असतं. हॅलो, म्यूट. हॅलो, हॅलो, म्यूट, म्यूट, म्यूट काढा, म्यूट. हॅलो, म्यूट चालू आहे. कोण बोलते? हॅलो, हॅलो, आवाज सुरू आहे. हॅलो, 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 कोणाचा फोन सुरू आहे? हॅलो, म्यूट करा. हॅलो, म्यूट करा. कोण बोलते? हॅलो, हॅलो. दिस इज युनिट नंबर 3, कास्ट आयर्न, मार्क्स 10. आपण जे बघितलंय मागच्या लेक्चरमध्ये आयर्न ओर ब्लास्ट फर्नेस मधनं पिग आयर्न फॉर्म झालं. पिग आयर्न मधनं रॉट आयर्न, स्टील, कास्ट आयर्न मिळणार.
Cast iron contain more than carbon than steel. It contains 2 to 4% of carbon. आता 2%च्या पुढे जर गेलं तर आपल्याला काय मिळत आहे, कार्बन पर्सेंटेज समजा आयर्न मध्ये 2%च्या पुढे गेल्यानंतर आपल्याला मिळणार आहे कास्ट आयर्न. ओके. Cast iron contains 2 to 4% of carbon and 1 to 3% of silicon. Cast iron have wide range of mechanical properties which makes them suitable for use in engineering components. Engineering मध्ये various components जे आहेत maximum तर ते सगळे बनवलेले असतात कास्ट आयर्न पासून. इट इज वाईड वर्सटाईल प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज भरपूर असल्यामुळं प्रॉपर्टीजच्या दृष्टीनं हे वापरायला योग्य असं असल्यामुळं कास्ट आयर्न हा जास्त प्रमाणात वापरला जातो. It is suitably used for engineering component. Cast iron contains significant amount of silicon in addition to the high carbon content. आता ह्याच्यामध्ये बघा कास्ट आयर्न मध्ये आयर्न असणार आहे, कार्बन असणार आहे 2 to 4% आणि 1 to 3% सिलिकॉन आहे. तर सिलिकॉन काय ऍड केलेला आहे, बिकॉज ऑफ फ्लुइडिटी. कारण हे कास्ट आयर्न कसं आहे, आपण कास्टिंग करणार आहे बघा. कास्टिंग करणार आहे, कोणताही शेप असू दे, कोणताही आकार असू दे. ओके. त्याचा जो मोल्ड जो आहे त्या मोल्ड मध्ये ते काय व्हायला पाहिजे, मटेरियल सगळीकडे फॉर्म व्हायला पाहिजे, सगळीकडे पसरायला पाहिजे. त्यामुळं ह्याच्यात फ्लुइडिटी चांगली पाहिजे. आणि ही फ्लुइडिटी चांगली असावी म्हणून काय केलेलं आहे, याच्यात 1 to 3% सिलिकॉन ऍड केलेलं आहे. ओके. आता हे जे आहे ते समोर दिसते तुम्हाला क्युपोला फर्नेस. म्हणजे कास्ट आयर्न जे फॉर्म होतं, तुम्ही फाउंड्री मध्ये गेला की स्टीलच्या फाउंड्री मध्ये गेला की तुम्हाला एक क्युपोला फर्नेस दिसेल. हो, अशा पद्धतीने असणार आहे ते. ओके. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कास्ट आयर्न मोल्टन मेटल मध्ये सुरुवातीला मिळणार. पहिला सुरुवातीला काय असणार आहे, इनपुट कोक फ्लक्स मेटल. ओके. वरती दिसते बघा चार्जिंग डोर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं लेअर दिसत मेटल फ्लक्स कोक. अशा तऱ्हेने हे हीट करून त्याच्यानंतर काय केलं आहे, हिटिंग केल्यानंतर हाय टेम्परेचरला हीट केल्यानंतर त्याचं मोल्टन मेटल फॉर्म होतं. ओके. आता हे सगळ्यांना दिसतंय का मोल्टन मेटल. ओके. हे अशा पद्धतीनं बॉक्सेस असतात, मोल्डिंग बॉक्सेस. ओके. आणि त्याचं आपण काय करायचं, कास्टिंग करायचं आहे. त्याच्यासाठी सुरुवातीला ते मोल्टन मेटल जे आहे फर्नेस मधनं मिळालेलं ते काय केलेलं आहे, पोरिंग केलेलं आहे इथं, म्हणजे ओतलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके. बघा त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला हे मोल्डिंग बॉक्सेस दिसले, ते मोल्डिंग बॉक्सेस कास्टिंग प्रोसेस बघा कशात नाही. इथे तुम्हाला रनर दिसतंय, रायझर दिसतंय. ओके. त्याच्यानंतर ते मेटल जे आहे, कुणाचा साऊंड कुणाच तर अनम्यूट आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला जे मोल्टन मेटल आहे तिथं फ्लो झालेलं दिसेल. ओके. की आपल्याला जो पाहिजे असेल, समजा एखादा कॉम्पोनंट कुठलाही कास्टिंग करायचा आहे तर त्याचा आपण काय करणार आहे, मोल्ड करून घेणार आहे. ओके. साचा त्याचा बनवून घेणार आहे आणि तो आपण मोल्टन मेटल नंतर त्याच्या साच्यात ते आपण पोरिंग करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे मिळणार आहे ते जसं आपल्याला रिक्वायर्ड आहे. हे बघा इथं तुम्हाला मी एक सॅम्पल दाखवतो. अशा पद्धतीने काही एखादा पार्ट आहे, एखादा प्रॉडक्ट आहे, तो पाहिजे त्या आकाराचा असू दे, त्याचा आपण पहिला मोल्ड करून घेणार आणि त्याच्यानंतर ते कास्टिंग करणार आपण. ह्याच्यानंतर हे आपल्याला असं ऍज कास्ट म्हणतोय आपण ह्याला. हे जे मटेरियल आहे ते कास्टिंग तयार झालेलं आहे. ओके. त्या मोल्डिंग बॉक्स मधून काढलेलं आहे. हे जे आहे ते पार्ट आहे तो कास्टिंग आहे. ओके. कास्ट आयर्नचं हे कास्टिंग आहे. आता नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ कास्ट आयर्न. काय काय प्रॉपर्टीज कास्ट आयर्नच्या असतात. सगळ्यात महत्त्वाचं लेस एक्सपेन्सिव्ह. Because of the pig iron, steel scrap and foundry returns used in manufacturing, the cast iron are relatively cheaper. एकदम स्वस्त असणार आहे. त्यानंतर लो मेल्टिंग पॉइंट. त्याचा मेल्टिंग पॉइंट जो आहे, मेल्टिंग पॉइंट जो आहे 1150 ते 1250 डिग्री सेल्सिअस ऍज कम्पेअर टू स्टील. मेल्टिंग पॉइंट याचा कसा असणार आहे, तर लो असणार आहे. जसं आपण स्टीलचा पहिला 1539 डिग्रीला ते मेल्ट होतं. ओके. तसं ह्याचं मेल्टिंग पॉइंट किती आहे, 1150 ते 1250 डिग्री सेल्सिअस व 1150 टू 1250 डिग्री सेल्सिअस. एक्सलंट कास्टॅबिलिटी ड्यू टू द हाय फ्लुइडिटी ऑफ द मेटल. आता फ्लुइडिटी जे आहे, सिलिकॉन ऍड केल्यामुळे फ्लुइडिटी वाढली आणि फ्लुइडिटीमुळे काय होणार आहे, ते पसरण्याची क्षमता ह्याची जास्त आहे. फ्लुइडिटी चांगली आहे आणि त्याच्यामुळे हे एक्सलंट कास्टिंग पाहिजे ते कास्टिंग आपण पाहिजे ते आकाराचं, शेपचं, क्रिटिकल शेप असू दे, कोणताही शेप असू दे, ते आपण कास्टिंग याचं
फॉर्म करू शकतो. व्हायब्रेशन डॅम्पिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, हेन्स इट इज यूज फॉर बॉडी ऑफ मशीन. मशीनची जी बॉडी असते ती बॉडी ही शक्यतो कास्ट आयर्नची असते, लक्षात ठेवा. मॅक्झिमम केसमध्ये मशीनची बॉडी जी असते ती, तुम्ही लेथ मशीन बघितले, ओके, तुम्ही ड्रिलिंग मशीन बघितले, जी बॉडी बेस जो असतो बघा मोठा हेवी, तो कास्ट आयर्नचा असतोय, लक्षात ठेवा. कारण का, व्हायब्रेशन डॅम्पिंग कॅपॅसिटी आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, स्ट्रेंथ त्याची जी आहे कॉम्प्रेसिव्ह पॉवर किंवा डॅम्पिंग कॅपॅसिटी जी आहे, व्हायब्रेशनमुळं हादरे बसतात मशीनला आणि ते सहन करण्याची क्षमता कास्ट आयर्नमध्ये जास्त असते. आणि तिची स्ट्रेंथ सांग, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, स्ट्रेंथ पण चांगली मिळते. त्यामुळे कास्ट आयर्न हा तिथं वापरला जातो. द मशनॅबिलिटी, सम कास्ट आयर्न कॅन बी मशीन्ड. आता आपण बघितलं की आता जे मगाशी आपण बघितलं ते ॲज कास्ट होतं, त्याच्यानंतर त्याच्यावर फिनिशिंग प्रोसेस होणार आहे, ते वेगवेगळ्या मशीन्सवर आपण ते कंपोनंट तो काय करणार आहे, आपण लावणार आहे, ओके, आणि तो मशीनिंग त्याच्यावर करणार आहे आपण. त्यामुळं तिथं काय पाहिजे की तो मशनॅबिलिटी चांगली पाहिजे त्याची, ते सुद्धा या कास्ट आयर्नमध्ये चांगल्या पद्धतीनं मशीनिंग ह्याचं होऊ शकतं. त्यानंतर हीट ट्रीटेबल, त्याच्यानंतर हीट ट्रीटमेंट, मशीनिंग केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज चांगल्या होण्यासाठी, काही प्रॉपर्टीज मिळवण्यासाठी आपल्याला हीट ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. आणि ते जे हीट ट्रीटमेंट आहे, म्हणून हे कसं आहे, हीट ट्रीटमेंट साठी सुद्धा हे चांगल्या पद्धतीनं आपल्याला चांगल्या पद्धतीनं सुद्धा हे हीट ट्रीटमेंटला हे मटेरियल आपण वापरू शकतो तिथं. पुअर डक्टिलिटी अँड मॅलेबिलिटी, हेन्स इट कॅन नॉट बी फोर्स्ड, रोल्ड, ड्रॉन ऑर प्रेस्ड. इट कॅन बी फॉर्म्ड ओनली बाय मेल्टिंग अँड पोरिंग इन द मोल्ड्स ऑफ डिझायर्ड शेप. आपण स्टील मध्ये बघितलं किंवा एखादा अल्युमिनियम आहे, आपल्याला माहिती आहे ते डक्टाईल जास्त मटेरियल आहे, किंवा त्याच्यात तारा तयार होतात बघा, वायर्स तयार होतात, किंवा ते मॅलेबल, आपण शीट्स, आपण काय करू, हॅमरिंग करून त्याच्या शीट्स तयार करू शकतो. पण कास्ट आयर्न मध्ये ते नाही. कास्ट आयर्न हे जसं कार्बन पर्सेंटेज वाढलं तसं काय होणार आहे, डक्टिलिटीचं फॉर्मेशन कशात होणार आहे, ब्रिटलनेस मध्ये, तो ब्रिटल होत जाणार आहे. कार्बन ऍड केलं ना आपण, त्यामध्ये ब्रिटल होणार आहे, ओके. आणि त्यामुळं ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, डक्टिलिटी, मॅलेबिलिटी, ही आपल्याला ह्याच्यामध्ये मिळणार नाही, ओके. त्यामुळं ते सुद्धा फोर्ज करू शकत नाही, रोल करू शकत नाही, ड्रॉ म्हणजे वायर त्याची फॉर्म करू शकत नाही, प्रेस करू शकत नाही आपण, ओके. कास्ट आयर्न हे काय करू शकतो आपण, मेल्ट करून मग आपण त्याचं मोल्टन मेटल जे असतं ते पोरिंग करून आपण मोल्ड मध्ये आपण पाहिजे तो शेप आपण त्या पद्धतीने आपण कंपोनंट फॉर्म करू शकतो. ब्रिटलनेस अँड पुअर मेकॅनिकल प्रॉपर्टीज, आता हे कसं आहे, ब्रिटल आहे मटेरियल, कारण याचं कार्बन पर्सेंटेज ऍडिशन झालं, इन्क्रीज झालेलं आहे. आणि थोडंसं त्यामुळे काय होणार आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत ते थोडंसं, कारण डक्टिलिटी कमी झाली, ब्रिटलनेस वाढली, लक्षात ठेवा. आणि ब्रिटलनेस वाढल्यामुळे थोडेसे मेकॅनिकल प्रॉपर्टीज याच्यामध्ये ॲज कम्पेअर टू स्टीलच्या दृष्टीने जर बघितलं तर थोडीशी प्रॉपर्टी याच्यामध्ये कमी असणार आहे, ओके. त्यानंतर आपण वन बाय वन आपण टाईप्स बघूया कास्ट आयर्नचे. पहिला जो टाईप आहे व्हाईट कास्ट आयर्न. आता व्हाईट कास्ट आयर्न जर तुम्ही मायक्रोस्ट्रक्चर हे जर बघितलं व्हाईट कास्ट आयर्नचं, किंवा मायक्रोस्कोपच्या अंडर तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर हे तुम्हाला मायक्रोस्ट्रक्चर जे दिसतं हे अशा पद्धतीने तुम्हाला तो व्हाईट कास्ट आयर्न दिसतो, ओके. मध्ये मध्ये व्हाईट आहे, परत ब्लॅक आहे, ओके, ब्लॅक स्पॉट दिसतात तुम्हाला, व्हाईट दिसते, ओके. मॅक्झिमम जो स्पॉट आहे तो व्हाईट आहे. त्यामुळे हे जर फ्रॅक्चर केलं तुम्ही, हे जर मटेरियल तुम्ही फोडलं, हॅलो, हे जर मटेरियल, हा यस, बघा आता सगळ्यांना प्रॉब्लेम आहे का तुला एकट्याला, आणि कोण बघा जरा, आणि कोण तर सांगा, दिसते का बघा. ओके, थांबा जस्ट मिनिट. So this is white cast iron, okay. White cast iron, hard and brittle, wear resistance, Ci cast iron consist of perlite and cementite. आता हे जे मायक्रोस्ट्रक्चर तुम्ही बघितलं, हे काय मिक्सचर कसलं असणार आहे, एक तर म्हणजे व्हाईट कास्ट आयर्न म्हणजे सुरुवातीला कास्ट आयर्न म्हणजे काय, एक तर ते हार्ड आहे, ओके, आणि ब्रिटल आहे, दोन्ही सुद्धा हार्ड आणि ब्रिटल दोन्ही प्रॉपर्टीज आपल्याला मिळतात. वियर रेजिस्टन्स, इट कन्सिस्ट ऑफ परलाइट आणि सिमेंटेड. ह्याच्यामध्ये आपण जे आयर्न कार्बाइड इक्विलिब्रियम डायग्राम बघितलेले आहे, ह्याच्यामध्ये परलाइट अँड सिमेंटाइट हे जे खाली सगळ्यात बेसला खाली जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये मिळते बघा, व्हाईट कास्ट आयर्न मध्ये, ओके. परलाइट Fe3C
ओके, आपण जी डायग्राम बघितली त्याच्यामध्ये Fe3C कार्बाइड जे आहे, ओके, सॉरी, सिमेंटेड जे आहे ते सिमेंटेड स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये दिसतं. ओके, परलाइट अँड सिमेंटेड. व्हाईट कास्ट अँड प्रोड्यूस बाय चिलिंग सम सरफेस ऑफ कास्ट मोल्ड. हे जर तुम्ही थंड केलं म्हणजे ज्यावेळी आपण कास्टिंग करणार, ओके, मोल्टन मेटल त्यावेळी एकदम गरम असणार आहे. ओके, हाय टेम्परेचरला असणार आहे. त्याचं टेम्परेचर तुम्ही लो करणार त्यावेळी थंड केल्यानंतर ते कास्ट काय मिळणार, त्याच्यामध्ये मग तुम्हाला जे मिळते ते काय मिळते, व्हाईट कास्ट आयर्न मिळते. ओके, ड्युरिंग चिलिंग प्रिव्हेंट्स फॉर्मेशन ऑफ ग्राफाइट ड्युरिंग सॉलिडिफिकेशन ऑफ कास्ट आयर्न. हे जे थंड केल्यानंतर थंड जे करतोय आपण ते काय करते, तर सॉलिडिफिकेशन जे होणार आहे ग्राफाइटचं, ग्राफाइट फॉर्मेशन सॉलिडिफिकेशन जे होतं ते कास्ट आयर्न मध्ये ते काय करतं, प्रिव्हेंट करतं त्या गोष्टीला. ओके, व्हाईट कलर कार्बन इन कंबाइंड फॉर्म ॲज अ आयर्न कार्बाइड. मगाशी जे आपण बघितलं की ते व्हाईट कलर दिसतोय आणि कार्बन दिसते. ओके, म्हणून त्याला आपण म्हणतो आयर्न कार्बाइड. ते फॉर्म कसा आहे, कार्बन इन कंबाइंड फॉर्म ऑफ आयर्न कार्बाइड, म्हणजे ह्याच्यामध्ये कार्बन आहे आणि आयर्न कार्बाइड आहे. ओके, लक्षात आलं. तर अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर दिसणार आहे. तुम्ही जर मायक्रोस्कोपच्या अंडर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला व्हाईट कास्टने अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. ओके, आता याच्यामध्ये कंपोजिशन बघा. कार्बन 1.8 to 3.6%, सिलिकॉन 0.4 to 1.1%, मॅग्नेशियम 0.1 to 0.4%, phosphorus less than 0.3%, सल्फर लेस दॅन 0.2%, आणि रिमेनिंग आयर्न. म्हणजे कार्बनचं आणि सिलिकॉन हे पर्सेंटेज महत्वाचं आहे. याच्यामध्ये 1.8 to 3.6, सिलिकॉन जे आहे 0.4 to 1.1% याच्यामध्ये पर्सेंटेज आहे. ओके, रिमेनिंग सगळे जे आहे ते आयर्न, म्हणजे मॅग्नेशियम, फॉस्फरस, सिलिकॉन हे सुद्धा आहे, आणि रिमेनिंग जे आहे ते आयर्न असणार आहे. व्हाईट कास्ट आयर्न प्रॉपर्टीज बघा. लेट सी कास्ट आयर्न प्रॉपर्टीज. इट्स हार्ड अँड ब्रिटल अँड सगळ्यात महत्वाचं काय, हे कसं आहे, हार्ड आणि ब्रिटल आहे. ड्यू टू लार्ज अमाऊंट ऑफ सिमेंटाइट इट इज हार्ड अँड ब्रिटल बट एक्स्ट्रीमली ब्रिटल अँड डिफिकल्ट टू मशीन. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं की ते फॉर्मेशन काय सिमेंटाइट आहे बघा. सिमेंटाइट असल्यामुळं कार्बन पर्सेंटेज जास्त, म्हणजे ते हार्ड होते मटेरियल, आणि ब्रिटल आहे ड्यू टू एक्स्ट्रीमली ब्रिटलनेस सुद्धा ह्याच्यात जास्त असल्यामुळं मशीनिंग करताना प्रॉब्लेम होणार आहे. ओके, डिफिकल्ट टू मशीन करताना मात्र थोडंसं आपल्याला व्हाईट कास्ट आयर्नला प्रॉब्लेम होतो. ओके, आता हे जे कॉम्पोनंट दिसतात तुम्हाला ते व्हाईट कास्ट आयर्नचे कॉम्पोनंट आहेत. ऍप्लिकेशन आपण बघा. इट कॅन बी युज्ड ॲज लायनर्स ऑफ सिमेंट मिक्सचर्स, बॉल मिल्स, ड्रॉइंग टायर्स अँड एक्सट्रुजन नोझल्स. हे जे समोर दिसते नोझल दिसते, बॉल मिल्स दिसतात, सिमेंट मिक्सचर, आपण जे बांधकामासाठी ज्यावेळी स्लॅब आपल्याला टाकायचं असतो ते त्यावेळी तिथं जे मिक्सचर लागतं, ओके, ते मिक्सचर करण्यासाठी सिमेंट मिक्सचर असतं, खडी वगैरे वाळू ते मिक्स करण्यासाठी आपल्याला जे कॉम्पोनंट वापरतात, जे इक्विपमेंट वापरतो आपण, ओके, ते जे मिक्सचर असतो तो व्हाईट कास्ट आयर्नचा असतो. ओके, सेकंड टाईप आहे नॉड्युलर डक्टाइल कास्ट आयर्न. आता इथं स्पेरॉइड्स असतात. हे बघा, इथं जर तुम्ही कार्बन मगाशी जर पहिलं पसरलेलं कार्बन होतं, आता इथं बघा गोळा झालेलं राऊंड शेप मध्ये तुम्हाला नॉड्युलर फॉर्म मध्ये किंवा स्पेरॉइडल फॉर्म मध्ये तुम्हाला इथं कार्बन दिसेल. याला आपण काय म्हणतोय, सेकंड नॉड्युलर और डक्टाइल कास्ट आयर्न. याला काय म्हणतो आपण, डक्टाइल, नॉड्युलर और डक्टाइल कास्ट आयर्न. इट इज नोन ॲज स्पेरॉइडल आयर्न और डक्टाइल आयर्न. इट इज अ ग्रे सी आय. आता हे जर बघितलं तर थोडासा कलर याचा ग्रे कलर असतो. मगाशी व्हाईट कलर होता पण ह्याचा थोडासा ग्रे कलर असणार आहे. ग्राफाइट पार्टिकल्स आर मॉडिफाइड बाय मॅग्नेशियम ॲडेड टू द मेल्ट बिफोर कास्टिंग. जे ग्राफाइट पार्टिकल्स आहेत, कार्बन जे पर्सेंटेज आहे त्याचं, कार्बन जे आहे त्याच्यामध्ये, ओके, ते थोडंसं आपण ह्याच्यामध्ये काय मॅग्नेशियम आपण ऍड करतो कारण त्याला थोडं मॉडिफाय करायचं आपल्याला. ओके, आणि त्यामुळे तिथं मॅग्नेशियम आपण ऍड करतो. नॉड्युलर कास्ट आयर्न कन्सिस्ट ऑफ स्पेरॉइड नॉड्युलर ग्राफाइट पार्टिकल्स इन फेराइट और परलाइट मॅट्रिक्स. आता हे नॉड्युलर कास्ट आयर्न जे आहे, ओके, किंवा स्पेरॉइड्स जे आहेत त्याचे ग्राफाइट्सचे, ते आपल्याला कशा पद्धतीने फेराइट और परलाइट मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आपल्याला मिळतात. फेराइट स्ट्रक्चर आपण बघितलेलं आणि परलाइट स्ट्रक्चर पण बघितले. कार्बन पर्सेंटेज जसं पुढे पुढे इन्क्रीज होणार तसं
परलाईट मिळणार आणि कार्बन कमी जसं येईल पाठीमागे येणार आपण तसं फेराइट आपल्याला स्ट्रक्चर मिळतं. अशा फॉर्म मध्ये ह्याचे मॅट्रिक्स असतात. ग्राफाइट कंटेंट इज कन्वर्टेड इनटू स्पेरॉइडल और नॉड्युलर फॉर्म. हे जे छोटे छोटे मगाशी आपण स्पॉट बघितले, ओके, हे बघा, तर ते जे आहे ते ग्राफाइट फॉर्मेशन आहे त्याचं. ओके, नॉड्युलर फॉर्म मध्ये हे ग्राफाइट आहेत किंवा स्पोरॉइडल म्हणतो आपण त्याला, स्पेरॉइडल शेप. तर तशा फॉर्म मध्ये इथं तुम्हाला कास्टाईन मध्ये ह्या नॉड्युलर फॉर्म मध्ये तुम्हाला ते ग्राफाइट मिळेल. ओके, कॉम्पोजिशन बघूया. कार्बन 3.2 to 4.2%, सिलिकॉन 1 to 4%, मॅग्नेशियम 0.1 to 0.8%, निकेल 0.0 to 3.5%, मॅग्नीज जे आहे ते 0.5 to 0.1% आणि रिमेनिंग जे असणार आहे ते आयर्न असणार आहे. हे इज अ कंपोजिशन आहे. नेक्स्ट, प्रॉपर्टीज ऑफ डक्टाइल कास्टाईन. आता हे जे डक्टाइल कास्टाईन आहे, नॉड्युलर कास्टाईन और डक्टाइल कास्टाईन आपण म्हणतोय, याचं प्रॉपर्टीज बघा. महत्वाचं काय, हाय डक्टिलिटी. आता मगाशी व्हाईट कास्टाईन होतं ते डक्टिलिटी नव्हतं, ते जास्त हार्ड आणि ब्रिटल होतं. पण थोडंसं त्याचे आपण काय केलेलं आहे, आपण प्रॉपर्टी थोडी चेंज केली आपण. ओके, नॉड्युलर आणि कार्बन पर्सेंटेज आहे ते आपण कशा पद्धतीने बघा, नॉड्युलर असल्यामुळं काय झालं आहे, डक्टिलिटी त्याची वाढलेली आहे थोडी. त्यानंतर स्ट्रेंथ सुद्धा वाढली. हाय मॉड्युलस इलास्टिसिटी, एक्सलंट कास्टॅबिलिटी, एक्सलंट मशनॅबिलिटी. आता एक्सलंट कास्टॅबिलिटी मशनॅबिलिटी असल्यामुळं समोर जे दिसतो तो कॉम्पोनंट तुम्हाला क्रँकशाफ्ट हा क्रिटिकल फॉर्म मध्ये आहे बघा, क्रिटिकल शेप मध्ये. म्हणजे असा क्रिटिकल शेप, क्रिटिकल फॉर्म मध्ये असणारा कॉम्पोनंट सुद्धा आपण ह्याच्यामुळं काय करतो, कास्टिंग ह्याचं बनवू शकतो. म्हणून आपण हे मटेरियल डक्टाइल कास्टाईन हे याच्यासाठी वापरायचं. एक्सलंट कास्टॅबिलिटी, एक्सलंट मशनॅबिलिटी, वियर रेजिस्टंट अँड पुअर करोजन. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ऍप्लिकेबल आहेत. म्हणून आपण हे ऑटोमोबाईल कॉम्पोनंट्स मॅक्झिमम जे आहेत ते सगळे मॅक्झिमम ह्या मटेरियल पासून बनवले असेल, नॉड्युलर कास्टाईन. ओके, वियर रेजिस्टंट, पुअर करोजन, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज याच्यामध्ये आपल्याला मिळतात. नेक्स्ट, ऍप्लिकेशन ऑफ नॉड्युलर कास्टाईन. ऑटोमोटिव्ह इंजिन क्रँकशाफ्ट. आता जेव्हा आपण बघितलं ऑटोमोटिव्ह इंजिन क्रँकशाफ्ट, द हेवी ड्युटी गिअर्स, मिलिटरी अँड रेलरोड व्हेकल्स, पेपर इंडस्ट्रीज मशिनरी, इंटरनल कंबशन इंजिन्स, पॉवर ट्रान्समिशन इक्विपमेंट्स, फार्म इम्प्लिमेंट्स अँड ट्रॅक्टर्स. म्हणजे हे अशा पद्धतीने ह्याचे ऍप्लिकेशन आहेत. ओके, या सगळ्यामध्ये आपल्याला नॉड्युलर कास्टाईन आपण यूज करतो. नंतरचे जे आहे ते ग्रे कास्टाईन. आता ग्रे कास्टाईन बघा, हे जर तुम्ही मटेरियल जर फ्रॅक्चर केलं, मग कट केलं, क्रॅक केलं आणि त्याचं जर आपण बघितलं तो सरफेस, तर तुम्हाला तो ग्रे कलर मध्ये दिसणार. ओके, बघा, ग्रे कास्टाईन, इट इज ग्रे इन कलर ड्यू टू कार्बन बिईंग इन द फॉर्म ऑफ ग्राफाइट. कार्बन कशा फॉर्म मध्ये, ग्राफाइट फॉर्म मध्ये असल्यामुळं हे आपल्याला ग्रे कलर मध्ये दिसतं. इट इज प्रोड्यूस ॲट स्लो कुलिंग अँड कन्सिस्टिंग ऑफ फेराइट अँड डिस्पर्स ग्राफाइट फ्लेक्स. ह्याच्यामध्ये मगाशी बघा नॉड्युलर होते, कार्बन कसं होतं, नॉड्युलर गोल गोल शेप मध्ये होतं बघा. आणि आता इथं मात्र असे फ्लेक्स असणार आहेत. हे बघा, ग्राफाइट फ्लेक्स कसे असणार आहेत, इथं तुम्हाला दिसते. ओके, ह्या तुम्हाला कार्बन, हे जे फ्लेक्स आहेत ब्लॅक कलरचे, हे तुम्हाला त्याला आपण कार्बन म्हणतोय, ते कार्बन फ्लेक्स तुम्हाला हे दिसतील ग्राफाइट फॉर्म मध्ये. ओके, इट प्रोड्यूस इन क्युपुला फर्नेस बाय रिफायनिंग पिग आयर्न. पिग आयर्न रिफायनिंग केल्यानंतर जो आपण कॉम्पोनंट मिळतो तो आपल्याला ह्याच्यामध्ये मिळतो ग्रे कास्टाईन. कार्बन बघा 2.5 to 3.8%, सिलिकॉन 1.1 to 2.8%, मॅग्नीज आहे 0.4 to 1%, आयर्न रिमेनिंग, फॉस्फरस लेस दॅन 0.50% अँड सल्फर लेस दॅन 0.1%. आता इथं काय केलेलं आहे, कार्बन ते 2.5 to 3.8% पर्यंत ठेवलेलं आहे. ओके, म्हणजे बघा 4%च्या पेक्षा कमीच आहे. आपण जे सांगितलेलं आहे 4%पर्यंत आपण जे आहे कार्बन पर्सेंटेज 2 ते 4%, ह्याच्यामध्ये जे असणार आहे ते कास्टाईन असणार आहे. आम्ही ते 2.5 to 3.8% आहे. सिलिकॉन आहे, मॅग्नीज आहे, ओके, आणि आयर्न रिमेनिंग असणार आहे. आता प्रॉपर्टीज ऑफ ग्रे कास्टाईन. प्रॉपर्टीज बघा, वेन फ्रॅक्चर्ड इट गिव्स ग्रे कलर. जर फ्रॅक्चर केल्यानंतर आपल्याला ग्रे कलर मध्ये ते दिसेल. इझिली कास्टेड अँड मशीन, कास्टिंग इझिली होणार, मशीन चांगल्या पद्धतीने मशीनिंग करू शकताय. हाय व्हायब्रेशन डॅम्पिंग कॅपॅसिटी, हाय रेजिस्टन्स टू विअर, लो टेन्साईल स्ट्रेंथ, हाय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथ सुद्धा जी चांगल्याने
वियर रेजिस्टन्सला सुद्धा हे चांगल्या पद्धतीनं आपल्याला लो टेन्साईल स्ट्रेंथ तिची लो आहे, पण वियर हाय रेजिस्टन्स टू वियर आहे. ओके, हाय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ मग तर चांगली मिळते. म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथ जर पाहिली तर ती कमी असणार आहे. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय, जसं आपण पुलिंग केलं बघा, तो कॉम्पोनंट समजा पुल एखाद्या ठिकाणी असं ऍप्लिकेशन आहे आणि तिथं पुलिंग, त्याच्यावर पुलिंग लोड येत असेल, ओके, ताण ताण येत असेल त्याला, तर तिथं मात्र हे चालणार नाही. ओके, कारण लो टेन्साईल स्ट्रेंथ आहे. आणि जिथं कॉम्प्रेसिव्ह आहे म्हणजे त्याच्यावर काय होते, कॉम्पॅक्ट इम्पॅक्ट होतोय त्याच्यावर, किंवा आपण प्रेशर येते त्याच्यावर, प्रेशराइज लोड होतोय, तर कॉम्प्रेसिव्ह लोड होतोय त्याला आपण म्हणतोय, तर तिथं मात्र हे चांगल्या पद्धतीनं ऍक्ट होऊ शकतं ग्रे कास्ट आहे. ओके, आता जिथं त्याचं जे ऍप्लिकेशन असेल, जिथं ज्या पद्धतीचं लोड असेल त्या पद्धतीचं आपण तिथं ते कास्ट आहे आपण यूज करणार आहे. आता हे तुम्हाला समोर दिसेल ऍप्लिकेशन ऑफ ग्रे कास्ट आहे. प्रेशर व्हॉल्व्ह आहे, बुशिंग आहे, गिअर आहे. बघा, कॉम्प्रेसिव्ह आपल्याला लोड आहे, ह्याच्यात पुलिंग काय होत नाही, पण ह्याच्यावर प्रेशर येणार आहे, म्हणून इथं काय होणार आहे, म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस जास्त असणार आहे, म्हणून ह्याच्यामध्ये आपण जे वापरणार आहे ते ग्रे कास्ट आहे आपण वापरतो. ओके, नेक्स्ट वन इज अ ऍप्लिकेशन ऑफ ग्रे कास्ट. परत काही ऍप्लिकेशन आहेत, मॅनहोल कव्हर्स जे असतात ते ग्रे कास्टचे असतात, कारण त्याच्यावर काय असणार आहे, कॉम्प्रेसिव्ह लोड होणार आहे. बघा, रस्त्यावर तुम्ही मॅनहोल्स बघितले असतील आणि त्याच्यावर जी टोपण ठेवली असतात ती ग्रे कास्टची असतात. त्यानंतर इंजिन सिलेंडर ब्लॉक जो आहे, ओके, ज्याच्यामध्ये पिस्टन असते बघा, ओके, इंजिन सिलेंडर म्हणतोय आपण, तो जो ब्लॉक आहे वरचा तो मात्र कशाचा आहे, ग्रे कास्टचा मटेरियल, त्याचं मटेरियल जे आहे ते ग्रे कास्टचं आहे. ओके, त्यानंतर आहे मेलेबल कास्टाईन, लास्ट जो आहे डी, मेलेबल कास्टाईन. हे जे मायक्रोस्कोपच्या अंडर तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर मायक्रोस्ट्रक्चर त्याचे अशा पद्धतीने दिसतील, मेलेबल कास्ट आयर्न. Malleable cast iron produced by heat treatment of white CI consisting of ferrite and particles of ferrite, free graphite. ह्याच्यामध्ये ग्राफाइट फॉर्म, फ्री ग्राफाइट ह्याच्यामध्ये फॉर्म झालेले असेल. हे जर तुम्ही हीट ट्रीटमेंट ही जे आपण कास्ट आयर्न जर बघितलं तर ह्याच्यामध्ये व्हाईट कास्ट आयर्न असणार आहे आणि त्याच्यामध्ये फेराइट अँड पार्टिकल्स ऑफ फ्री ग्राफाइट असं कंबाईंड मिक्सचर असणार आहे, म्हणून याला आपण मेलेबल कास्ट आयर्न म्हणतोय. आता व्हाईट कास्ट आयर्न काय, हीट ट्रीटमेंट अप टू टेम्परेचर, ह्याला थोडंसं हीट ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. आता हीट ट्रीटमेंट काय करायचे आहे, अप टू टेम्परेचर 870 डिग्री सेल्सिअस टू 910 डिग्री सेल्सिअस फॉर पिरियड ऑफ 50 आवर्स, 50 तास आपण या टेम्परेचर म्हणजे 870 ते 910 डिग्री सेल्सिअसला आपण हे कास्ट आयर्न काय करायचं, ठेवायचं, आणि त्याच्यानंतर त्याला स्लो कूल करायचं 760 डिग्री पर्यंत. म्हणजे 870 ते 910 पर्यंत हीट झाल्यानंतर त्याला आपण 870 डिग्री सेल्सिअस टू 910 डिग्री सेल्सिअस फॉर पिरियड ऑफ 50 आवर्स. आपल्याला हे काय करायचं आहे, हीट ट्रीटमेंट ह्याच्यावर करायचे आहे. 870 ते 910 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते हीट करायचं आणि 50 तास त्याला त्या कंडिशनमध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर स्लो कुलिंग करायचं 760 डिग्री पर्यंत, फर्दर स्लो कुलिंग टू रूम टेम्परेचर. ओके, त्याच्यानंतर परत स्लो कुलिंग तुम्ही केल्यानंतर तुम्हाला जे मिळणार आहे ते फेराइट मेलेबल कास्ट आयर्न मिळणार, फेराइट मेलेबल कास्ट आयर्न. आणि जर तुम्ही हे रॅपिडली कूल केलं म्हणजे 760 डिग्री पर्यंत समजा रॅपिडली तुम्ही कूल केलं, तर रॅपिडली म्हणजे काय, तर तुम्ही समजा फॅन्स वगैरे लावले, फॅन्स प्रोव्हाइड केले तिथं, किंवा कूल कंडिशन मध्ये ठेवलं त्याला, तर ते त्यात रॅपिड कुलिंग होणार, आणि रॅपिड कुलिंग केलं तर तुम्हाला मिळणार आहे परलाइट मेलेबल कास्ट आयर्न. कंपोजिशन याचं जे आहे, कार्बन 2 to 3%, सिलिकॉन जे आहे ते 0.6 to 1.3%, मॅग्नीज आहे 0.2 to 0.6%, फॉस्फरस लेस दॅन 0.50%, 15%, आणि लेस दॅन सल्फर जे आहे लेस दॅन 0.10%.
आणि रिमेनिंग काय असणार आहे, आयर्न असणार आहे. महत्वाचं बघा, जे मोठे कार्बन आहे, सिलिकॉन आहे, 2 to 3% आणि सिलिकॉन 0.6 to 1.3% याच्यामध्ये असणार आहे. ओके. आता हे जे प्रॉपर्टीज बघा, प्रॉपर्टीज ऑफ मेलेबल कास्ट आयर्न, इट इज हॅमर्ड अँड रोल्ड टू ऑप्टेन डिफरंट शेप्स. Malleable cast iron have good ductility and machinablity, high yield strength, good wear resistance, and vibration damping capacity. जर मॅलेबल कास्ट आयर्न म्हणजे काय असणार आहे, जसं अल्युमिनियम आहे, ओके, जसं गोल्ड आहे, की त्याचा आपण शीट्स तयार करू शकतो, किंवा त्याला हॅमरिंग केल्यानंतर आपण ते रोल रोल किंवा रोलिंग करू शकतो आपण त्याला. ओके, हॅमरिंग करू शकतो आणि त्याचा पातळ प्लेट त्याची तयार होणार. ओके, पत्रा तयार होणार आणि त्याच्या पण वेगवेगळे डिफरंट शेप आपण फॉर्म करू शकतो. मॅलेबल कास्ट आयर्न हॅव गुड डक्टिलिटी अँड मशनॅबिलिटी, हॅव हाय इल्ड स्ट्रेंथ, गुड विअर रेजिस्टंट अँड व्हायब्रेशन डॅम्पिंग कॅपॅसिटी. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज आपल्याला याच्यामध्ये मॅलेबल कास्ट आयर्न मध्ये मिळणार आहेत. ह्याचे काही ऍप्लिकेशन्स आहेत. पाईप फिटिंग आहे, चेन हॉइस्ट असेंब्ली आहे, रेलरोड इक्विपमेंट्स आहेत, इंडस्ट्रियल कॅस्टर्स आहेत. ओके, इंडस्ट्रियल कॅस्टर्स मीन्स व्हील्स. ओके, हेवी आपण इक्विपमेंट आपण वेगवेगळे वापरणार आहे, इंडस्ट्रीमध्ये वापरणार आहे, किंवा मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट वापरणार आहे. त्याच्यामध्ये जे व्हील्स असतात, त्याचं जे मटेरियल आहे ते हे मॅलेबल कास्ट आयर्नचं असतं. किंवा पाईप दिसतात तुम्हाला, किंवा रेल रोड इक्विपमेंट, रेल्वेचे रूळ जे असतात तिथले जे कॉम्पोनंट असतील, तर ते जे असतात ते काही कॉम्पोनंट हे मॅलेबल कास्ट आयर्नचे असतात. आता इथे तुम्हाला कनेक्टिंग रॉड दिसतोय, ट्रान्समिशन गिअर दिसतात, हे सुद्धा मॅलेबल कास्ट आयर्नचे आहेत. ओके, कुणाला काही डाऊट्स असेल, काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज टाकू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, बाय. ओके.